सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज या ठिकाणी फलटण येथे जी आढावा बैठक होती ती बैठक संपल्यानंतर गजानन चौकातील जे महात्मा गांधींचा पुतळा या ठिकाणी आत्ताच नुकता बसलेला आहे, या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे लोक या ठिकाणी आलेलो आहोत। याचं महत्त्वाचं कारण की फलटण तालुका काँग्रेस कमिटीनं यासाठी जो पाठपुरावा केला आणि त्याला यश येऊन हे जे महात्मा गांधींचा पुतळा या ठिकाणी बसला त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। आत्ताच्या गोष्टीमध्ये अलीकडच्या काळात महात्मा गांधींचे विचार देशाला पुन्हा एकदा पटवून दिले तरच या देशाची पुन्हा एकदा प्रगती होईल आणि जी आता धर्माच्या नावाखाली द्वेषाच्या राजकारणाची जी सुरुवात झालेली आहे त्याला महात्मा गांधीचे विचारच या ठिकाणी मारू शकतो। आज आमचे काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर फलटण तालुक्याचे आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर आता आमच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही या ठिकाणी महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करण्याकरता या चौकामध्ये आलेलो आहोत। आम्हाला एक अभिमान वाटतो की आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा की या ठिकाणी असणारा हा महात्मा गांधींचा पुतळा बसवण्याकरता पाठपुरावा करून महानगरपालिकेने मला बसवला, परंतु कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी असणारा हा पुतळा या ठिकाणी बसवला गेला, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। महात्मा गांधींनी अहिंसा सत्याहिंसा ह्या धर्म पाळला, त्या ठिकाणी देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये कशा पद्धतीचं वातावरण चाललं आहे तुम्ही आम्ही सर्वजण जाणता आहात। म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला गांधीजींच्या मार्गाने जर जायचं असेल तर गांधीजींचे विचार आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवले गेले पाहिजे। गांधीच्या विचाराने या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज देश चालला गेला पाहिजे, म्हणून या ठिकाणी कुठल्याही संविधानाची पायमल्ली होणार नाही अशा पद्धतीने हे गांधीजींचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्यानुसार आपला देश आणि राज्य आणि चालत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या थोर नेत्यांना अभिवादन करण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो आणि त्याबद्दल आम्ही महात्मा गांधीला या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। लोकसभेसंदर्भात काँग्रेसची भूमिका काय? लोकसभेसंदर्भात काँग्रेसची भूमिका हा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि सातारा एक मतदारसंघ लोकसभेचा त्या ठिकाणी येतो। दोन्ही मतदारसंघ आम्ही काँग्रेसला मागण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची तिची इच्छा आहे त्या पद्धतीने आम्ही मागणी केलेली आहे। वरती काय निर्णय होईल त्या पद्धतीने सर्वांना त्या पद्धतीने आम्हाला जायला लागणार आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी काय वरती मिटिंग होत्या बैठकी होत्या त्या बैठकीचा निर्णय जो काय निर्णय होईल ते सर्व आमचे कार्यकर्ते किंवा आमचे सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी मान्य करणार। थँक्यू।